6 खासदार होते ते बैठकीला अनुपस्थित होते आणि शिवसेनेकडून असं सांगितलं गेलं की त्यांचं समर्थनाचं जे पत्र आहे ते आम्ही लोकसभेच्या अध्यक्षांचा फोटोसह आम्ही जाहीर करू आणि संजय राऊत आहेत त्यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की ज्यांनी पक्ष तोडला, जे सोडून गेले त्यांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन आम्ही तोडणार, राडे करणार असे आदेश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. हे बघा, महाराष्ट्र म्हणजे काय बिहार नाही मुळामध्ये, कायद्याचं राज्य चालतं. आतापर्यंत संजय राऊत साहेबांच्या अंगावरती किती केसेस आहेत, किती लोकांनी त्यांनी हातपाय तोडले, किती लोकांनी मर्डर केल्या, किती लोकांनी खून केले. आता जेलमध्ये जे गेले होते ते प्रॉपर्टीसाठी गेले होते, तो काही विषय बाकीचा कुठं नव्हता. लक्षात घ्या. आणि म्हणून कुणी वाढायची गोष्ट केली पाहिजे, शिवसेनेला. अहो, शिवसेना वाढवणार आम्ही नाही बसलोय ना, 44 केस घेणार आम्ही बसलो इथं, 10 वेळा जेल बघणार आम्ही बसलो इथं, आम्ही बसलोय ना. भाषा कोणाच तुम्हाला शोधते का? काल देखील राऊत साहेबांनी शिवीगाळ केली. महाराष्ट्र त्यांना चुकतोय ना आज, किंवा महाराष्ट्र त्यांच्यावर चुकतोय. एक सुशिक्षित माणूस, सामनाचा संपादक आणि शिवाळ भाषा, खासदारांची सुद्धा लोकप्रतिनिधींना. अरे त्यापेक्षा ते का गेले त्याचं आत्मविश्वास तुम्ही करा, ते उद्धवजीला सांगा ना. तुम्ही तुमच्यामुळं संजय राऊत ही वेळ आली उद्धवजींच्यावरती, असं मग मला म्हणावं लागेल. ही वेळ काय येते? का आमदार जातात, का खासदार जातात, का मंत्री जातात, का जिल्हा प्रमुख जातात, का शिवसेना जातात, का शिवसेनेचे नेते जातात? हे कुणामुळे होत आहे? राऊत साहेब, तुम्ही ज्या शिव्या काल केल्या, तुम्हाला महाराष्ट्र तुम्हाला शिव्या देतोय. आता तुमच्या पायाखालची वाळू घसरलेली आता, तुमचा तोल गेलेला आहे आता. आणि म्हणून अशी बेछूट वक्तव्य तुमच्या तोंडामध्ये सोबत नाही. ऑपरेशन टायगर मध्ये नाव असलेले जे 6 खासदार आहेत त्यांना राज्य गुप्तचर विभागानं सिक्युरिटी दिलेली आहे. कायद्यापेक्षा कोण मोठा नाही, संविधानापेक्षा कोण मोठा नाही. संविधानाने जे आम्हाला 2/3 अधिकार दिलेला आहे, ते 9 पैकी 6ला ज्या वेळेला लोकसभेच्या माध्यमातून, सभापतींच्या माध्यमातून, अध्यक्षांच्या माध्यमातून त्यावेळेला त्या वेगळं गट करण्यासाठी मंजुरी मिळते, तेवढा तुमच्या मीटिंगमध्ये येण्याचा प्रश्न होत नाही. कुठच्या कागदाचा कुठला प्रश्न येत नाही. तुम्ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेची दिशाभूल होत आहे. म्हणजे तुम्हाला साधं संविधान माहिती नाही, तुम्हाला साधं नियम माहित नाही. असे येड्या दोन मोठी तुमच्या असल्यामुळं तुमची अवस्था झालेली आहे. आणि एकदा वेगळा गट केल्यानंतर त्यांचा निर्णय आहे कुठं जायचं, ते कुठल्या पक्षात जायचं घेतील. पण वेगळा गट केल्यानंतर आणि सभापतीने अध्यक्षांनी अनुमती दिल्यानंतर तुमच्या मिटिंगला येण्याचा प्रश्न उद्भवतो कुठं? नाही होऊ शकत ते.